नमस्कार. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रँगल या प्रकरणामध्ये आपण त्रिकोण रचना या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण टू कन्स्ट्रक्ट अ ट्रँगल इफ फॉलोइंग इन्फॉर्मेशन आर इज गिवन दिलेल्या 3 प्रकारचे कन्स्ट्रक्शन आपल्याला या प्रकरणामध्ये करायचे आहेत, की ज्याच्यामध्ये बेस and angle adjacent to the base and sum of length of two remaining sides are given हे दिलेलं असेल तर त्रिकोण रचना करणे. त्याचबरोबर म्हणजेच बेस पाया त्रिकोणाचा एक कोन आणि दोन बाजूंच्या लांबीची बेरीज सम ऑफ लेंथ ऑफ टू रिमेनिंग साइड पाया आणि उरलेल्या दोन बाजूंच्या लांबीची बेरीज आणि एक कोन दिला असता त्रिकोण रचना करणे हे अभ्यासणार आहोत. बेस and angle adjacent to the base and difference of length of remaining two sides पाया एक कोन आणि दोन बाजूंच्या लांबीतील फरक दिला असता त्रिकोण रचना करणे हे आपण अभ्यासणार आहोत. पेरिमीटर and angles adjacent to the base परिमिती आणि पायालगतचे कोन यांची माप दिली असता त्रिकोण रचना करणे इत्यादी घटक आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. आतापर्यंत तुम्ही पाठीमाग विविध प्रकारच्या रचना या 8वीत 7वीत आणि 6वीत अभ्यासलेल्या आहेत. त्या रचना कोणत्या रचनांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे हे आपण थोडक्यात बघणार आहोत. इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव लर्न द फॉलोइंग ट्रँगल्स कन्स्ट्रक्शन म्हणजे काही त्रिकोण रचना ह्या पाहिलेल्या आहेत. टू कन्स्ट्रक्ट अ ट्रँगल व्हेन इट्स 3 साइड्स आर गिवन त्रिकोण रचना करणे कधी त्रिकोणाच्या 3 बाजूंची मापे दिली असताना. टू कन्स्ट्रक्ट ट्रँगल व्हेन इट्स बेस अँड 2 ॲडजसंट अँगल्स आर गिवन पाया आणि पायालगतचे दोन कोन यांची मापे दिली असता त्रिकोण रचना करणे. टू construct a triangle when two sides and the included angle are given त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन यांची मापे दिली असता त्रिकोण रचना करणे यांचा अभ्यास आपण केलेला आहे. पाठीमागच्या वर्षी हे सगळं होतं. 7वीला काही भाग होता, 6वीला काही भाग होता आणि 8वीला काही भाग होता. To construct a right angled triangle when its hypotenuse and one side is given काटकोन त्रिकोण रचना करायची आहे कधी जर त्याचा कर्ण आणि एक बाजू यांची मापे दिली असताना काटकोन त्रिकोण काढणे हे 4 प्रकार तुम्ही अभ्यासलेले आहेत. आता या 4 प्रकारापेक्षा वेगळा प्रकार आता आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यासाठी महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे रेषाखंड दुभागता येणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे या त्रिकोण रचना करत असताना. मग त्रिकोण रचना करताना रेषाखंड कसा दुभागायचा हे आपण थोडक्यात पाहूया. असताना अंदाजे एक रेषाखंड आपण या ठिकाणी घेऊया. समजा हा रेषाखंड या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा रेषाखंड जो आहे तो या ठिकाणी P म्हटलं, या ठिकाणी Q असं नाव दिलेलं आहे. रेषाखंड दुभागताना कंपासचा उपयोग करून हा दुभागणार आहोत. आता कंपास घेताना बघा या ठिकाणी कंपास ठेवलेला आहे. कंपासमध्ये रेषाखंडाच्या एकूण लांबीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं आणि त्याचबरोबर या बाजूला एक कंस केला, कंस केला. अंतर बदलायचं नाही. टोक इथं ठेवलं
आणि त्या कंसाला छेदणारा कंस आपण करणार आहोत. त्या कंसाला छेदणारा कंस इथे कंस केला. त्याचबरोबर इथं या कंसाला छेदणारा एक कंस आपण केला. आता हे दोन्ही जोडणार आहोत. पट्टीच्या सहाय्याने जोडलं तरी चालेल. आता हे जे झाले ते रेषाखंडाचे समान दोन भाग झाले. तुम्ही जर पट्टीनं मोजलं तर ही बाजू आणि रेषाखंडाची ही जी बाजू आहे या दोन्ही बाजूंची लांबी समान असेल. पट्टीच्या सहाय्यानं मोजून बघा किंवा कर्कटक कंपासमध्ये जे दोन टोकाचं आहे त्याला आपण कर्कटक म्हणतो, त्या कर्कटकचा उपयोग केला तरी पण तुम्हाला हे जे आहे हे अचूकपणे अंतर जे आहे याला नाव दिलं आपण, समजा एम नाव दिलं. पी एम आणि एम क्यू ही अंतर आहेत ही समान आहेत का ही पाहता येतील. या पद्धतीने आपण हे रेषाखंड दुभागणे हे बघितलेलं आहे. आता आपण पुढं नवीन जो घटक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रँगल्स याचा अभ्यास करणार आहोत. कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रँगल हे जे आहे याचा अभ्यास करत असताना सर्वप्रथम काय काय दिलेलं आहे हे उदाहरण घेऊन आपण प्रत्यक्ष पाहणारच आहोत. मग काय दिलंय ते बघूया आणि कसं सोडवायचं आहे ते पण बघूया आपण. पहिला प्रकार आहे टू कन्स्ट्रक्ट अ ट्रँगल when its base and angle adjacent to the base and the sum of the length of remaining side is given. म्हणजेच दोन बाजूंच्या लांबीची बेरीज, एक कोन आणि पाया यांची लांबी दिलेली असताना किंवा माप दिलेली असताना त्रिकोण रचना करणे याचा अभ्यास आपण करणार आहोत. तुम्ही ही कृती वाचली तरी चालेल किंवा प्रत्यक्ष आपण या ठिकाणी आता आकृती काढणार आहोत. बघा आता सर्वप्रथम आपल्याला BC कच्ची आकृती ही काढावी लागेल. कच्ची आकृती कशी असेल हे बघा. या ठिकाणी मी कच्ची आकृती दाखवतोय. आपल्याला त्रिकोण सांगितलाय, आपण त्रिकोण काढूया अगोदर आणि मग त्याच्यात काय माप कशी असतील याचा अभ्यास करूया. हा त्रिकोण सांगितलाय, कच्ची आकृती आहे. ही कच्ची आकृती आहे, त्याला नाव दिली आपण. या ठिकाणी नाव काय आहेत आपल्याला ABC काढा म्हणून सांगितलंय. इथं ए म्हटलं, इथं बी म्हटलं आणि या ठिकाणी सी असं नाव दिलं. इथं BC ची लांबी दिलेली आहे 6.3 दिलेली आहे. आता AB आणि AC यांची बेरीज दिल्या. इथं 75 अंश माप दिलेला आहे. आता या दोघांचे बेरजेत का इथं बाजू आहे, म्हणजे ही जी बाजू आहे ही आपल्याला पुढं आणखी लांब असणार आहे. ही बाजू इथं असणार आहे. हिला आपण नाव देऊया, इथं काय तर नाव दिलं डी असं नाव दिलं आणि DC हे दोन्ही जोडूया. DC हे दोन्ही जोडले. आता AB आणि AC यांची बेरीज आहे, म्हणजे AB चं माप इथं आहे, AC हेच माप जे आहे ते AD इतका असेल. का? हीच बाजू आहे, ही बाजू ही AC आहे, ही सरळ केली तर दोघांची बेरीज दिली, म्हणजे इथून आपल्याला हे जे अंतर आहे हे किती दिलंय 9 दिलंय. कुठपर्यंत? इथपर्यंत. AB अधिक AC ची लांबी दिलेली आहे, म्हणजे AC आणि AD
यांची माप आहेत ही समान असतील, कारण दोघांची बेरीज ही आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. ही झालं आपल्याला कच्ची आकृती. आता आपण पक्की आकृती काढणार आहोत. BC 6.3 सेमी लांबीचा रेषाखंड या ठिकाणी काढूया. 6.3 6.3 लांबीचा रेषाखंड काढला. त्या ठिकाणी माप किती आहे त्याची? 6.3. याला नाव दिलं BC. या ठिकाणी 75 अंशचा कोन घेणार आहे. इथं 75 अंशाचा कोन घेणार आहे आपण. बरोबर ठेवला. इथं 75 म्हटल्यावर या ठिकाणी 75 अंश इथं घेतलेला आहे. आपण बरोबर पट्टीच्या साहाय्यानं रेषा काढणार आहे. किती लांबी काढणार आहे याची? तर 9 सेंटीमीटर. इथून पट्टी लावताना बरोबर लावायची आहे. इथनं बरोबर 9 सेंटीमीटर म्हणजे इथपर्यंत येईल. त्याला इथं वरती नाव दिलं आपण D. असं नाव दिलं. DC हे दोन्ही जोडले. DC हे जोडले. आता ये कुठं आहे माहित नाही आपल्याला. ये माहित नाही म्हणजे येच ठिकाण हे नक्की आपल्याला करायचं आहे. या ठिकाणी आहे 75 अंश. 75 अंश कोण इथं आहे काढलेला आहे. आपण काढणार आहोत. 75 अंशाचा कोण काढलेला आहे. त्याला नाव दिली 75 अंश. आता AC ये पॉइंट नक्की करायचा. ये कुठं आहे हे आपल्याला माहित नाही. मग ह्या दोन बाजू सारख्या येतात. मगाशी तुम्हाला सांगायचं राहिलं, जर हे दुभागलं तर ह्या दुभाजकावर येणारा प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समान अंतरावर असतो. म्हणजे AC आणि AD हे सारखे असतील कधी? AC हा दुभागला आपण तर दुभागूया. निम्मेपेक्षा जास्त अंतर हे कंपास मध्ये आपण घेतलं आणि कंपासवर इथं कंस केला दोन्ही बाजूला. इथे कंस केला. त्याच पद्धतीनं इकडे कंस केला. अंतर न बदलता टोक या ठिकाणी ठेवलं आणि त्या कंस रेषाखंडा जे कंस पूर्वी केलाय त्याला छेदणारा दुसरा कंस केला. आणि हे दोन्ही जोडले.
पट्टीच्या साहाय्याने तुम्ही जोडायचं आहे. ही जे अंतर आहेत, हे अंतर आणि हे अंतर सारखं येईल. आता या ठिकाणी जे आहे तो बिंदू असेल ए, ए बिंदू असेल. आता ए सी हे दोन्ही जोडायचं आहे. ए सी. आता एडी आणि ए सी ही जी अंतर आहेत ही समान किंवा सारखीच दिलेली असतील. हे अंतर आणि हे अंतर सारखंच असेल, म्हणजेच AC ची जेवढी लांबी आहे तेवढीच AD ची असणार आहे. या ठिकाणी रेषा मारूया 3 आपण, म्हणजे लक्षात येईल. AC आणि AD यांची लांबी सारखी असेल म्हणजे AD ची लांबी आहे एकूण अंतरा इतकी AB अधिक AC, ते आपण 9 घेतलेले आहे. आता AC ची लांबी आणि AD ची लांबी सारखी असेल आणि हाच त्रिकोण आपल्याला जो पाहिजे होता तो आपण काढलेला आहे. या पद्धतीनं हे त्रिकोण काढायचे आहे. असंच आपण आणखी एक उदाहरण प्रॅक्टिस सेट मध्ये आहे हे अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट मधली उदाहरणं आपण सोडवणार आहोत. प्रॅक्टिस सेट 4.1 हे चुकून इथं 2 झाले, इथे 1 आहे. Construct a triangle PQR in which QR equal to 4.2 centimeter, major angle Q equal to 40 degree and PQ plus PR equal to 8.5. हे उदाहरण आपण सोडवूया. बघा आता या ठिकाणी कच्ची आकृती ही महत्वाची आहे. त्रिकोण सांगितलाय त्या पद्धतीने आपण त्रिकोण काढूया. बेस सांगितलाय, पहिला बेस आपण काढला इथं. त्यानंतर PQR म्हणजे QR हा बेस सांगितलाय. QR हा बेस आपण इथं घेऊया. QR इथं घेतलेला आहे. आता QR घेतलाय, या ठिकाणी अँगल म्हणजे इथून एक रेषा आपल्याला काढायची आहे, म्हणजे PQR. P इथे घेऊया, इथं फिरा नाव दिलं आपण, P नाव दिलं. PQR. Q अँगल दिलेला आहे 40 डिग्री. आता PQ प्लस PR यांची माप दिलेली आहेत 8.5, म्हणजे इथून वरती दिले आपल्याला इथपर्यंत. त्याला हे अंतर दिले, त्याला नाव देऊया आपण वेगळं. D नाव दिलं आपण आणि DR हे दोन्ही जोडले. DR हे दोन्ही जोडले. आता आपल्याला हे जे दिलंय, ही जी माप दिलेली आहेत ही अंतर एकूण किती आहे, इथं 8.5 हे इथपर्यंत आहे. म्हणजेच PD आणि DR हे समान लांबीचे माप असतील. आता P बिंदू नक्की कसा करायचा काय हे आपण मग जशी आकृती काढली होती त्याच पद्धतीने आकृती काढून पाहणार आहोत. सर्वप्रथम QR हे घेतलं, त्याची लांबी QR दिलेला आहे आपल्याला 4.2. 4.2 आपण पट्टीवर घेऊया इथं 4.2.
टू फोर पॉइंट टू इथे ठेवली पट्टी बाजूला. हे आहे अंतर. नाव दिलं आपण क्यू आर 4.2. हे 4.2 लांबी ह्याची आहे. आता अँगल क्यू हा दिलेला आहे 40 डिग्रीचा दिलेला आहे. या ठिकाणी आपण कोण मापक घेतला बरोबर. या ठिकाणी इकडून मोजत गेलो, शून्यापासून नेहमी मोजायचा आणि इकडून 40 म्हणजे या ठिकाणी 40 आपण ते घेतलेला आहे. आता पट्टीच्या साहाय्यानं इथं आता हे अंतर जे आहे 8.5 हे कंपासनच नक्की करा. नक्की आपण हे पट्टीने आधी रेषा मारूया आणि कंपासच्या साहाय्यानं हे अंतर नक्की करूया, म्हणजे चुकत नाही, अचूक येईल. पट्टीमध्ये वेगवेगळी मापं असण्याची शक्यता असते. इथनं याला इथं अँगल किती घेतला 40 डिग्री घेतलेला आहे. आता कंपासचा उपयोग करूया, म्हणजे इथं नक्की लक्षात येईल. किती घेणार आहे 4.8 सॉरी 8.5 कंपास उचललं, या ठिकाणी ठेवलेलं आहे. बरोबर टोक हे लोखंडी इथे यावं आणि इथं हे आता इथं नाव दिलं आपण डी नाव दिलं आणि डी आर हे दोन्ही जोडले. डी आर जोडले. आता आपल्याला पी बिंदू नक्की करायचा आहे. आता कंपासचाच उपयोग करणार आहोत. कंपासमध्ये ही बाजू दुभागायची आहे, म्हणजे डी आर ही जर बाजू डी आर दुभागली तर पी डी आणि पी आर नक्की होईल. इथं निम्मेपेक्षा हे जास्त अंतर इथे घेतलेलं आपण. इकडं आणि या बाजूला
अंतर बदलायचं नाही. टोक आपण या ठिकाणी ठेवलं आणि हे दोन्ही आता जोडले इथं. हे भाग जे आहेत हे समान झाले, हे दोन भाग. आता या ठिकाणी जो बिंदू असेल त्याला नाव असेल पी आणि पी आर हे जोडायचे आहेत. पी आर. आता इथं पी डी आणि पी आर यांची माप जी आहेत ही समान असतील. या पद्धतीनं पी क्यू आर हा जो ट्रायंगल आहे हा नक्की झालेला आहे. याच पद्धतीनं दुसरी आकृती आहे, तिसरी आहे आणि चौथी सुद्धा आहे. या तिन्ही आकृत्या तुम्ही पूर्ण करणार आहात. काही शंका असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही अवश्य विचारा.